नमस्कार. आज आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की आपल्याला नवीन काय शिकायचं आहे. आणि थोडक्या साहित्यात आपण आपल्याला कधीतरी घालण्यासाठी असा एक नवीन युनिक ज्वेलरी असं बनवणार आहेत, हँड ज्वेलरी. तर यामध्ये साहित्य तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच असतं. अगदी थोड्या 2 कलरचे मणी लागणार आहेत. अगदी मणी कशा पण असू द्या, तुमच्याकडं कोणत्याही प्रकारच्या असू द्या, तुम्ही करू शकतात. आता माझ्यापाशी हे 2 होते मणी, म्हणून मी हे वापरलेत. आणि गळ्यात एक दोरा असतो, तो दोरा एक घ्यायचा आणि गळ्यातल्या बेस जो असतो म्हणजे पाठीमागचा बेस ते कमी जास्त करायचा, तो बेस एक घेतलेला. नंतर त्या बेसला मी दोरा बांधून घेतलेला, असा 2 पदरी करून घेतलेला. आणि एका साईड असा 2 पदरी 2 साईडला 2 दोरे करून घ्यायचे असे म्हणजे. आणि एका साईडला 4 मणी वळून घ्यायचे. तो बेस अगोदर पाठीमागचा बेसला ते दोरा चांगला बांधून घ्यायचा. आणि एका साईडला 2 छोटे पांढरे मणी ओवले 4. अगोदर एक ओवलेला, नंतर 4 घेतले, नंतर एका साईडला एकच रेड टाकला. नंतर रेड टाकल्यानंतर एक मणी दोन्ही दोऱ्यातून ओवून घेतला आणि त्याचा असा बेस बनवून घेतला. म्हणजे बघू शकतात अशा प्रकारचं ते सर्कल, अर्ध सर्कल तयार झालेलं आहे. अशा प्रकारेच पुन्हा नंतर इकडल्या म्हणजे अगोदर पलीकडल्या साईडनं 4 मणी ओवलेले पांढरे, तर नंतर इकडल्या साईडनं मी आता 3 मणी घेतले. आता 3-3च छान दिसते, तर 3-3च घ्यायचे. नंतर 3 घेतल्यानंतर दुसऱ्या साईडच्या दोऱ्यामध्ये लाल कलरचा मणी टाकायचा. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कसं केलेलं आहे, तर व्हिडिओमधल्या प्रमाणे. आणि नंतर लाल टाकल्यानंतर दोन्हीही साईडच्या दोऱ्यामधून एक व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा जो मोती आहे, मणी आहे, तो ओवून घ्यायचा. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे बघा. ह्या साईडला मी पांढरे कलरचे मणी घेतले आणि दुसऱ्या साईडला मी लाल कलरचा मणी घेतला. आणि आता ह्या दोन्ही दोऱ्यामधून एक पांढऱ्या कलरचा दोरा ओवून घ्यायचा. हिकडल्या पण साईडकून आणि हिकडल्या पण साईडकून, आणि दोन्ही असं खेचून घ्यायचं. आणि अशा प्रकारचं आपलं अर्ध सर्कल तयार होतं आहे. अशा प्रकारचे मी एक करीत असं अर्ध सर्कल असं, हा आकार कसा यस आकार तयार होतो ना. आणि हे कशावर तरी घालण्यासाठी छान वाटतं, किंवा हातातलं ब्रेसलेट म्हणून पण तुम्ही करू शकता. त्याला असं 2 मणी, आपल्या घरात मणी हे ते असलं तर काय करणार ना, कधी आपल्याकडून एखादं गळ्यातलं तुटतं, हे होतं, मग कधी ते मणी फेकून देत नाही आपण, कधीतरी ते डब्बीत साचवून ठेवतो. मग त्या मण्याचं आपण करणार काय असतो, असंच काहीतरी करायचं. आणि नवीन डिझाईन म्हणून आता फक्त बाजारात आली तीच नवीन डिझाईन नसते, कधी आपण पण आपल्या मनाची सुचवायची असते आणि करायची असते. तसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. मी अगोदर ना सुईमध्ये ते तारेनं मणी ओवत होते, तर तारेनं ओवायला मला खूप कठीण जात होतं, म्हणून मी आता सुईनं ओवायला घेतलेत. आणि सुईनं जरासं सोपं चाललं आहे. तार सारखी निघून पडायची. आणि आता बघा, ह्याच्यातून स्पष्ट दिसतंय की इकडल्या साईडला मी 3 पांढरे मणी ओवले आणि ह्या साईडला एक लाल कलरचा मणी. आणि आता हा पांढरा मणी दोन्ही साईडच्या सुईमधून ओवून घेणार आहे, म्हणजे दोन्ही दोऱ्यामधून. म्हणजे असा अर्धा सर्कल तयार होतं आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे करायचं. आणि अगदी सोपी पद्धत आहे, अगदी लवकरात लवकर तयार होणारी पद्धत आहे. त्यामुळं तुम्ही पण घरी करू शकता. पण व्हिडिओमध्ये जितकं फास्ट दिसतं ना, तितक्या फास्ट पद्धतीमध्ये होत नाही, थोडंसं वेळ लागतोच, एक अर्धा तास तरी. आणि नंतर शेवटी अशी गाठ मारून घ्यायची आणि ह्या बेसला नंतर फिट करून घ्यायचं. असं गाठ मारून असं फिट झालं की नंतर गळ्यात घालायला अगदी छान वाटतं अशा पद्धतीचं. आणि गाठ फिट मारून घ्यायची, दोरा हा निसटू शकतो. आणि असं छान असं आपलं आता हे गळ्यातलं तयार झालेलं आहे. घातल्यानंतर अगदी छान वाटतं. म्हणजे एखादा ड्रेसवर किंवा तुमच्या मॅचिंग ड्रेसवर कशावर पण तुम्ही घालू शकता, जसं तुम्हाला आवडीनुसार. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा.